अनुसंधानात राहिल्यावर अभिमान गळून जातो. अभिमान सोडून जो गृहस्थाश्रम पाळील तोच खरा परमार्थी. अभिमान सोडल्याने गृहस्थाश्रम चांगला होतो. मी म्हणेन तसं होईल असं कधीही म्हणू नये. अभिमानाच्या पायावर उभारलेली इमारत डळमळीत होणारच. अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असतो. अभिमानाचं मूळच काढून टाकावं म्हणजे मी देहाचा आहे म्हणतो हेच काढून टाकावं. हा देह माझा नाही हे आपल्याला पटतं, पण अखंड सहवासाने आपलं त्यावर प्रेम जडतं. एकदा देहावर प्रेम जडलं म्हणजे मग अभिमान आला. त्याच्या पाठोपाठ लोभ क्रोध येणारच. अभिमान म्हणजे मी करता ही भावना असणं. ही भावना टाकून काम केलं तर व्यवहारात कुठं नडतं. आपल्या देहाचा आणि मनाचा फार निकटचा संबंध आहे, पण देह केव्हा तरी जाणार असल्याने त्याला इतकं महत्व नाही. नुसता जाडजूड देह कामाचा नाही. आपलं मन तयार झालं पाहिजे. मी भगवंताचा आहे हे एकदा मनाने जाणून घेतलं म्हणजे मग अभिमान रहित होता येतं. नेहमी भगवत भजनात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अभिमान शिवणार नाही. डोळ्यात पाणी आणून भगवंताला आळवावं, त्याला शरण जावं. भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या मर्यादा ओळखून वागावं. अमुक एक गोष्ट अमक्या तऱ्हेने घडावी असं जोपर्यंत आपल्याला वाटतं आहे तोपर्यंत व्यवहाराच्या मार्गाने जो योग्य प्रयत्न आहे तो आपण केला पाहिजे. पण प्रयत्न केल्यावर मात्र त्याचं फळ भगवंतावर सोपवावं आणि जे काही घडतं त्यामध्ये समाधान मानावं. आपले अंतःकरण नेहमी शुद्ध ठेवावं. रात्री निजण्यासाठी अंथरुणावर पडलं असताना आपलं अंतरंग शोधून पाहावं की मी कुणाचा द्वेष मत्सर करतो का. तसं असेल तर ते मनातून जबरीने काढून टाकावं. ते थोडं जरी शिल्लक राहिलं तरी आपल्या परमार्थाच्या आड येणार आहे. आपल्या मनाने आपल्याला निश्चयाने असं सांगितलं पाहिजे की मी कुणाचाही द्वेष करत नाही. आपलं अंतःकरण इतकं शुद्ध आणि सरळ असावं की आपण तर कुणाचा द्वेष मत्सर करू नयेच नये, परंतु दुसरा कोणी आपला द्वेष करत असेल ही कल्पना सुद्धा आपल्याला येता कामा नये. मी भगवंताचा आहे या देहाचा नाही असं अखंड अनुसंधान ठेवून आपल्याला भगवत स्वरूप का होता येणार नाही. जो आत बाहेर भगवंताने भरून राहील किंवा त्या ज्ञानाने भरून राहील तोच खरा ज्ञानी होय. आणि जाणीव ज्याप्रमाणे देहाला व्यापून असते त्याप्रमाणे भगवंताचं स्मरण ज्याचं मन व्यापून टाकेल तोच खरा साधक, तोच खरा अनुसंधानी आणि तोच खरा मुक्त समजावा. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.